नाशिक लोकसभा 2024च्या रणधुमाळीच्या निमित्ताने आज आम्ही पावन झालेलो आहोत। कारण आज आम्ही वीर सावरकरांच्या भूमीमध्ये येऊन त्यांना अभिवादन करून आज खरी आमची प्रचाराला सुरुवात झालेली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की वीर सावरकरांचं राष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आहे। स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांची आज ओळख आहे। ब्रिटिश राजवटीमध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या निमित्ताने त्यांनी खूप देशाला आपलं योगदान दिलेलं आहे। हिंदुत्व काय असावं किंवा हिंदुत्व म्हणजे काय हे आपण वीर सावरकरांकडून शिकलं पाहिजे। कारण की सध्याचं हिंदुत्व आहे हे वेगळी हिंदुत्व आहे। ज्यावेळेस आपल्याला हिंदुत्वाची गरज पडते त्यावेळेस आपण हिंदुत्वाची कास धरतो आणि ज्यावेळेस आपल्या हिंदुत्वाची गरज नसेल त्यावेळेस आपण हिंदुत्व सोडतो। परंतु आपल्याला वीर सावरकरांनी एक अशी शक्ती दिलेली, चैतन्य, जे आपण म्हणतो ना की कॉन्शियस इज गॉड प्रेझेन्स इन मॅन, म्हणजे प्रत्येकामध्ये विवेक असतो, विवेकाची शक्ती असते आणि तेच हिंदुत्वाच्या माध्यमातून आपल्याला सावरकरांनी दिली आणि आपण आज सावरकरांच्याच मार्गावर त्यांचे पाईक म्हणून चालत आहोत। तर नक्कीच मी नाशिककर मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करतो की आपल्या राष्ट्राच्या हितासाठी, आपण म्हणतो की देव देश आणि धर्म, किंवा राष्ट्राच्या हितासाठी किंवा आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या हितासाठी जोही उमेदवार सुशिक्षित असेल, सुसंस्कारित असेल, निस्वार्थ चेहरा असेल तो नाशिककरांनी निवडावा आणि नाशिकच्या माध्यमातून लोकसभेमध्ये पाठवावा, ही सर्व नाशिककर मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो। तसंच मी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, माझा अनुक्रमांक 28 असून माझी निशाणी ही कॉम्प्युटर आहे। तर सर्व नाशिककर मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आणि आपलं जे काही निशाणी आहे कॉम्प्युटर या बटनावर, चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करावा।